एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची सरत्या 2023 वर्षामधील दैदिप्यमान वाटचाल आणि संकल्प 2024। 2023 हे वर्ष निरोपाच्या उंबरठ्यावर आहे आणि आपण सर्वजण नूतन वर्ष 2024च्या स्वागताला सज्ज झालो आहोत। आम्ही 8 वर्षांपूर्वी कोणताही राजाश्रय न घेता म्हणजेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला न बांधता एक बिगर राजकीय ग्रामीण प्रवाशांची चळवळ कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना नावे उभी केली आणि गेली 8 वर्ष प्रवासी हिताय प्रवासी सुखाय हा नारा देऊन ही चळवळ पुढे घेऊन जात आहोत। एखादी बिगर राजकीय चळवळ चालवणे आणि असंघटित शक्ती उभी करणे हे आजच्या स्वार्थांध आणि नीतिमूल्यहीन विचार जो नव्याने समाजात रुजू होऊ पाहतोय त्या दलदलीत स्पर्धेत टिकून राहणं ही खूप अशक्यप्राय बाब आहे। एका सामाजिक उदात्त हेतूने प्रेरित झालेले सरकारी समाजात हेरणं आणि त्यांचे मनोधैर्य उंचावत सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत सलग 8 वर्ष वाटचाल सुरू ठेवणे हे शिवधनुष्य पेलण्याजोग आहे। या 8 वर्षातील प्रवासात अनेक चढ उतार आले। राजकीय दबाव आला, मात्र आपली मूळ भूमिका आणि जो विचार आहे त्यासोबत गल्लत केली नाही ना प्रतारणा। कसारा कर्जत मार्गांवरील रेल्वे प्रवासी संघटित नसल्यानं त्याला सर्वच स्तरावर गृहीत धरलं जात होते। या भागातील कोणत्याच लोकप्रतिनिधीला रेल्वे प्रवासातील या प्रवाशांच्या समस्येशी घेणं देणं नाहीये, कारण हा त्यांचा लाखोच्या घरात असलेला मतदारसंघ असंघटित आहे। या असंघटित समूहाचा बुलंद आवाज हा आम्ही निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत। त्यामुळेच रेल्वे प्रशासनाला जाणीव झाली की कसारा कर्जत हे मुंबई उपनगरीय रेल्वेचं टोक आहे, जे दुर्लक्षिता येणार नाही। आम्ही ग्रामीण रेल्वे प्रवाशांच्या समस्या केवळ रेल्वे दरबारी न मांडता त्याचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावल्यास भाग पाडले। रेल्वे प्रवासातील सर्वच समस्या या केवळ रेल्वे प्रशासनाशीच निगडीत नाहीत, तर त्या स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, MMRDA, पोलीस प्रशासन, मंत्रालय हे तितकंच आणि जबाबदार आहे। या यंत्रणेसोबत अविरत पाठपुरवठा हा सुरू असतो। कसारा आणि कर्जत दुहेरी मार्गांवर रेल्वे प्रशासनाची लबाडी असेल वा उत्तर दक्षिणेतील खासदार, मंत्री यांच्या दबावातून अतिरिक्त मेल एक्सप्रेस चालवणं सुरू असतं आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या लोकल सेवेला दिरंगाई होते। या विरुद्ध 2023 या वर्षातही सातत्याने आवाज उठवण्याचं काम आम्ही केलंय। 3री-4थी मार्गिका कासव गतीने सुरू आहे। त्याला भूसंपादन, तिढा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अनास्था निधीच्या तरतुदीबाबत टाळाटाळ यावर मंत्रालय दरबारी पाठपुरावा अधिक तीव्र करण्यात आला। राज्य सरकारच्या अर्थ मंत्रालयाशी संपर्क करून राज्य सरकारचा हिस्सा देण्यासंबंधी उपमुख्यमंत्री यांना साकडं घातलं। या वर्षात फेब्रुवारीमध्ये कसारा कर्जत मार्गांवर सर्वसामान्यांच्या लोकलऐवजी AC लोकल चालवण्याचा निर्णय त्याचे अवाजवी भाडे हे या भागातील अल्प उत्पन्न धारक प्रवाशाला कसं न परवडणार आहे हे DRM यांना प्रत्यक्ष भेटीत निदर्शनास आणून रेल्वे मंत्रालयाला याबाबत ग्रामीण प्रवाशांच्या भावना पोहोचवण्याची विनंती केली आणि AC लोकल हव्या तेवढ्या चालवा, मात्र सर्वसामान्यांच्या लोकल वेळापत्रक कोलमडणार नाही याची खबरदारी घेण्याची विनंती केली। ती त्यांनी मान्य करून टिटवाळा आणि बदलापूर करिता ज्यादा AC लोकल न देण्याचं आश्वासन दिलं। लोकल सेवेतील वेळापत्रकातील नियमितता सुधारावी याकरिता रेल्वे फाटक बंद करून रेल्वे उड्डाणपूल मंजुरी ते रखडलेले वासिंद टिटवाळा येथील उड्डाणपूल पूर्ण होण्याकरिता रेल्वे प्रशासन, PWD आणि KDMC यांचा समन्वय साधण्यास प्रयत्न करून त्यातील लाल फितीचा कारभारातील मरगळ घालवण्याचं काम संघटनेतर्फे केलंय। कसारा कर्जत मार्गांवरील फलाट, छप्पर दुरुस्ती, अद्ययावत तिकीट घर सुविधा, महिलांकरता शौचालय, फलाट, पोकळी यावर पाठपुरावा करून त्या कामांना मंजुरी मिळवण्यात यश मिळालं। कसारा कर्जत मार्गांवरील महिलांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न सातत्याने RPF आयुक्त, GRP आयुक्त, CPRO यांना भेट देऊन या भागात पोलीस संख्या वाढवण्यातही यश आलंय। या भागातील सुरक्षेतील हलगर्जीपणा यावर सातत्याने संघटनेनं पहारा ठेवण्याचं काम केलंय। संघटनेच्या पाठपुराव्यातून रेल्वे रुळालगत संरक्षण भिंतीचं काम सुरू झालं असून काही स्थानकात पूर्णही झालंय, जेणेकरून रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातात घट होईल।
रेल्वे अपघातात अथवा रेल्वे प्रशासनाला प्रवासात आपत्कालीन स्थितीत तातडीने उपचार मिळावा याकरिता वनरूपी क्लिनिक प्रमुख स्थानकात सुरू व्हावे याकरिता प्रयत्न केले. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालय जेथे रेल्वे अपघातातील रुग्णाला उपचाराला आणलं जातं तिथे महिला डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य महिला स्टाफ यांचा कृतज्ञतापूर्वक यथोचित सन्मान केला, जेणेकरून कोणीतरी आपल्या चांगल्या कामाची दखल घेते ही भावना वृद्धिंगत होऊन त्यांचे मनोबल वाढेल. त्यासोबतच रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळं आणि बिस्किट वाटप करण्यात आली. रेल्वे प्रवासी चळवळ अधिक धारदार करण्याकरिता संघटनेचे मुखपत्र साप्ताहिक बोधामृत मधून प्रभावीपणे रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडण्याचं काम सुरू होतंच. त्याला आणखी जोड बोधामृत न्यूज चॅनल सुरू करण्यात आलं आणि त्यातून प्रत्येक स्थानकातील मूळ समस्या याचे पोस्टमॉर्टम करण्याचं काम सुरू असून रेल्वे प्रशासनाच्या नजरेत आणून दिलं जात आहे. बोधामृत वृत्तपत्र आणि बोधामृत न्यूज हे रेल्वेच्या प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. संघटनेचे व्यासपीठ हे अधिकाधिक प्रवासीभिमुख व्हावे याकरिता कल्याण मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात संघटनेला यश आलंय. 16 एप्रिल रेल्वे वर्धापन दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कल्याण रामबाग येथील एका मोठ्या हॉलमध्ये साजरा करण्यात आला. यात रेल्वे प्रशासनातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, रेल्वे पोलीस, आरोग्य खात्यातील डॉक्टर्स, महानगरपालिकेतील कोरोना काळात मोलाची कामगिरी करणारे विविध विभागातील अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्या प्रभावीपणे मांडणाऱ्या पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. यात प्रत्येकाला भारताचं संविधान भेट देण्यात आलं. निश्चितच संघटनेकरिता एक भूषणावह बाब म्हणजे रोज संघटनेकडे प्रवासी हक्काचे ठिकाण म्हणून समस्या मांडतायत, कारण त्यांना विश्वास आहे की लोकप्रतिनिधी याला न्याय देणार नाहीत, मात्र केथरी संघटना निश्चित न्याय देईल. ही विश्वासार्हता एका रात्रीत तयार होत नाही, तर त्यामागे गेल्या 8 वर्षातील तपश्चर्या आहे. जो प्रवासी संघटनेकडे विविध सोशल माध्यमातून संपर्क करतो त्याची प्रत्येक समस्या ही प्रामाणिकपणे संघटनेतर्फे हाताळली जाते. संघटनेची महिला आघाडी ही या मार्गावर जोमाने काम करते. महिला रेल्वे प्रवाशांचे प्रश्न राज्य महिला आयोग प्रमुख रुपालीताई चाकणकर यांना प्रत्यक्षात भेटून त्यांचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी रेल्वे मंत्रालयाला तसे लेखी निर्देशही दिले. संघटनेच्या प्रयत्नातून आसनगाव आणि अंबरनाथ येथे लोहमार्ग पोलीस चौकी केंद्र मंजूर झाली आहे, ज्यामुळे कल्याणमधील सद्यस्थितीतील एकमेव मध्यवर्ती कार्यालयातील ताण कमी होईल. संघटनेच्या पाठपुराव्यातून यावर्षी कसारा रेल्वे स्थानक नूतनीकरण मंजूर झालंय व प्रत्यक्षात काम पूर्वत्वाला आलंय. टिटवाळा, शहाड या स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश झाला व प्रत्यक्षात कामही सुरू झाली आहेत. आंबिवली सारखे अतिदुर्लक्षित खडवली रेल्वे स्थानकातूनही नूतनीकरण कामं सुरू झाली आहेत. याचे बरेचसे श्रेय हे संघटनेचा सातत्याने पत्रव्यवहार आणि त्यातील पाठपुरावा यासह बोधामृत न्यूज चॅनल व वृत्तपत्राचेही आहे. 2023 या वर्षात संघटनेला ज्या कामात लक्षणीय यश आलं नाही त्यातील कमतरता आगामी 2024 या वर्षात भरून काढली जाईलच. यासोबतच 3री-4थी मार्गिका विस्तारीकरणातील अडथळे, रखडलेले लिफ्ट, पादचारी पूल, रेल्वे स्थानक पार्किंग, रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवणे, अनधिकृत फेरीवाल्यांचा स्थानक परिसरात विळखा, रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी समस्या दूर करणे, प्रत्येक लोकलमध्ये रेल्वे पोलीस पेट्रोलिंग, रेल्वेला पर्यायी समांतर व सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे सक्षम दळणवळण मार्ग उभे राहावे याकरिता प्रयत्न करणे व रेल्वे खाजगीकरणाचा केंद्र सरकारचा छुपा डाव उधळवण्याकरिता जनमत तयार करण्याचा प्रमुख संकल्प असल्याचं कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस तथा साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेसचे संपादक श्याम उबाळे यांनी मनोदय व्यक्त केलाय. 2024 हे नूतन वर्ष सर्व रेल्वे प्रवासी बंधू भगिनी, रेल्वे अधिकारी, कर्मचारी वृंद या विषयांवर सातत्याने परखडपणे ग्रामीण रेल्वे प्रवाशांची बाजू प्रभावीपणे मांडणाऱ्या पत्रकार बांधवांना सुखी, समृद्धी व निरोगीमय जाऊ या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे मंगलमय शुभेच्छा.